चंद्रपूर जिल्ह्यात 2 दिवस जड सुरू असतानाच मंगळवारी दिनांक 8 रोजी मुसळधार बरसल्याने शिवार जलमय झाले. नाल्यांना पूर आला. ब्रह्मपुरी तालुक्यात रपटे वाहून गेल्याने व पुलावरील पाण्याने 12 गावांचा सायंकाळपर्यंतचा संपर्क तुटला होता. गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्व 33 गेट उघडल्याने वैनगंगा नदीला पूर आला. नाले ही दुथडी भरून वाहत आहे. खुल्या खाणीतील कोळसा उत्पादनावर अनिष्ट परिणाम झाला. नदी काठावरील गावांनी सतर्क राहावे असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला. भद्रावती शहरातील बांगराम वार्ड क्रमांक 5 मध्ये हातात धारदार स्टीलची तलवार घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. गौरव उर्फ गुरुमोहन जाधव असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. भद्रावती येथे आजारी अवस्थेत आयुध निर्माण क्षेत्रात फिरत असलेल्या अस्वलाला वन विभागाने सोमवारी दिनांक 7 रोजी जेरबंद करून उपचारासाठी चंद्रपूरच्या केंद्रात नेले होते. मंगळवारी दिनांक 8 रोजी सकाळी त्या अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. चंद्रपूर जिल्ह्यात व्यसनमुक्ती संदर्भात महिलांसाठी स्वतंत्र व्यसनमुक्ती केंद्र उभारण्याचे निर्देश देत यासाठीही यंत्रणांनी जनजागृती करावी. जिल्ह्यात अंमली पदार्थाचा वापर, साठवणूक, वाहतूक व विक्रीवरील नियंत्रणासाठी संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे कठोर उपाययोजना राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी दिले. नार्को कोऑर्डिनेशन समितीच्या जिल्हास्तरीय बैठकीत सोमवारी दिनांक 7 रोजी ते बोलत होते. चंद्रपूर जिल्ह्यात आगामी 2025 ते 2030 या वर्षातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 824 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सडक प्रक्रिया मंगळवारी दिनांक 8 रोजी सर्व पंचायत समिती व तहसील कार्यालयात पार पडली. आरक्षण जाहीर झाल्याने नव्याने संधी मिळाली तर प्रस्थापितांच्या अपेक्षा भंग झाला. आरक्षण सडतीकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. त्यामुळे आज तहसील कार्यालयामध्ये माजी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली. आरक्षण जाहीर झाल्याने आता ग्रामपंचायतीचाही राजकीय आखाडा रंगण्याचे संकेत आहेत. सावली येथे वन परिक्षेत्रातील जंगलालगत असलेल्या गावकऱ्यांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे या अनुषंगाने सावली वन विभागाने अभिनव उपक्रम हाती घेतला असून सावली वन परिक्षेत्रातील अतिसंवेदनशील व जंगलालगतच्या गावातील गुराखी व शेतकऱ्यांना संरक्षणासाठी इलेक्ट्रॉनिक स्टिक व मुखवट्याचे वितरण करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र लेखनातील मूल्यांची मांडणी व चिंतन करणाऱ्या प्रा. डॉक्टर विजया गेडाम कांबळे लिखित ग्रंथाचा प्रकाशन सोहळा रविवारी दिनांक 6 रोजी चंद्रपुरात पार पडला. चंद्रपूर जिल्ह्यात ऋषी अगस्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथील सीपेट सभागृहात 2 दिवसीय अप्रेंटिसशिप मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी 61 प्रशिक्षणार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली. चंद्रपूर जिल्ह्यात धानाची लागवड मोठ्या प्रमाणात होती. पावसामुळे पेरणी व रोवणीच्या कामाला वेग आला. बैलांची घटलेली संख्या व शेतमजुरांच्या कमतरतेमुळे शेतकरी ट्रॅक्टरने चिखलटे करण्यास प्राधान्य देत आहे. लाडबोरी येथील शेतकरी प्रशांत मदनकर यांच्या शेतात धान रोवणी करण्यासाठी ट्रॅक्टरने चिखल करताना टिपलेले चित्र. चंद्रपूर जिल्ह्यात महाकाली कोलोरी प्राथमिक शाळा, महानगरपालिका चंद्रपूर येथे हृदय संस्था व टू जस्टिस फॉर चिल्ड्रन प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी गुड टच, बॅड टच तसेच बाल सुरक्षा विषयावर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.